गणेशाय नमः। त्याला जरा वळण लाव, थोडंसं चेष्टा मस्कर घेऊ नको, त्याला सांग थोडं, आता ते लहान नाही मोठं झाले ते आता। आई मी मित्रांकडे जाऊन येतो। अरे बाळा अभ्यास करायचा आल्यावर करतो की। बरं बरं जाऊन ये लवकर ये बाळा। हा अभ्यास करत बस हा आल्यावर। ए पोरा काय ऐकते का बघ ती, तू करा अभ्यासाला। अहो ते तुमच्यावरच गेले म्हणले नाही का मी। म्हणजे वाईट झालं का माझ्यावर आणि चांगलं झालं का तुझ्यावर? अरे वा हुशार आहेस तू। काय हसती, त्याला लाड करू नको, तुला वाटायला ना ते पुन्हा भविष्य लय अवघड आहे आपलं। नाही नाही करताय शाळा अभ्यास करताय तर नाही तर मित्राकडे गेलाय। किती आहे टक्केवारी माहिती का तू? अभ्यास करताय टक्केवारी किती आहे? काय की पासपोर्ट पडला बस अजून किती पाहिजे? 5 वापरतो मग घरीच बस की म्हणावं तिथं कुठं काय करताय हो हसू नको, तू राहू नको ना हसून त्याच्यावर। प्रेशर देऊन ना पोरं अभ्यास करत नाही। माझं ऐक, ते आज तुला गोड वाटते ना, तुला ती एवढं वानिकीने जाऊन तुला बरं वाटतंय, पण भविष्य लय बिघडेल बरं का आपलं, आपल्याला ह्याच्याशिवाय आधार नाही पुढे। सांगा तुम्ही। आम्ही काय सांगू, मी थांब म्हणतो तू जायला लवकर ये बाळा म्हणून। कसं येतं रे मग काय वरडायचं का आता पोरं मोठे झाले, माझ्यावर कशी ओरडते? सांगावं लागतं पोरांना। नाही माझ्यावर ओरडताना तुझं तोंड मोकळा असते ना, आणि मला वळण लावून का आता मी चालू नदीला, त्याला तुझं भविष्य बघतो आधी। काय तुझ्या मोर डोका आपल्याची पाळे। मला एक कळते, तुला असं फक्त वाटतंय मी काय शिकलोय म्हणजे काय पूर्ण शिकलो नाही, वाचापुरतं येते मला, शाळा म्हणजे काय मला गोष्ट माहित नाही, पण लोकांची पोरं कशी येते बघ, आपलं पोरं कसं आहे बघ, तुला तर जरा घेता वाचता येते म्हणून मी सांगायला लागलोय। हो पण पोरांना आहे ना प्रेशर द्यायचं नाही, गोडीच सांगायचं, एक मित्रासारखं सांगायचं असते। असं प्रेशर दिलं ना पोरं अभ्यास करत नाहीत, मग असं टॉर्चर केल्यासारखं होतंय मुलांना। तुझं बरोबर आहे का, पण मला कळत नाही मी कधी आता ऐकतो उशीर ना आला तर बोलते की मी रागवते की का मी रागवत नाही असं वाटतं का तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं मी रागवत नाही का? अहो मी रागवत असते, त्याला वेळ आली की रागवत असते, एकदम सारखं 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 त्याला प्रेशर देत नाही मी, प्रत्येक गोष्टीला ओरडत नाही, बघते 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 एकदाच त्याला ओरडते मी, सारखं सारखं ओरडत मारत बसत नाही त्याला। ऐक ना मला पण तसंच ओरडत एका दिवशी रोज का ओरडतो गो माझ्या नावाने? अहो तुम्ही तसं करता म्हणून तुम्हाला ओरडते मी। मला पण आता किती गोड वाटतंय बघ की, असं बोललं किती छान वाटते तो, आणि देवाचं जोड म्हणजे हसती ना तसं माझ्याकडे बघून जर थोडं हसतच बोलते की तुम्ही माझं ऐकलं तर। हा तुझं सगळंच ऐकत बसतो मी, तुझ्या रोज एक मागण्या वाढत होते, तुम्ही कुठल्या आणू कोणा झाड्यात जाऊ का? शेजारची आणून देणार का? शेजारचं नाव हट्ट कोण पुरत आहे? नवराच पुरत आहे ना। हा मग बरोबर आहे ना, मग पोराला किती गोडीनं बोलते ना तेवढं मला पण बोल नाही किती बरं वाटते। माहितच आहे पण मी गोडीच बोलते की कशाला तुम्हाला ते गावाचं पडलेलं असते सांगा आता पोराला का तसं म्हणजे त्याचं चालतंय ना, त्याचं काय होतं लहान आहे असं पण समजून मी त्याचा हिसाब करत नाही, पण तू थोडासा विचार पण कर ना। आता बास झालं नाही नाही बास झालं, मला कामं पडले, तुम्ही तुमचं काय कामं करून आलं तर अर्धा जावा राहणार शेताकडे जावा बघा काय काम, मला पण घरातली काम आहे। पावसात काय का कुणी काम असेल? अहो बघा जावा बघा जावा, मला हे काय काम पडलं। तुला मला घरीच बसू दे वाटत नाही, सारखं बाहेर हाकलत जा मला किती बसू वाटतं घरात, तो असल्यावर आता एकांत असते बसावं काय नाही तुला तसं। कपडे बदलून गैस घेऊन जातो आता। सदा कसं काय आलं काय गाठ नाही भेट नाही राव, किती दिवस झालं काय गाठच नाही त्याची। ती का रोज येतो त्याला गावाचं गुत्त घेतलं गे आत्तेच्या आईने पांडुरंगाचा देवळ झाडाचा, मारुतीची पूजा करायची, कोणत्या कुठं ते अजून कशाचं मंदिर आहे महादेवाचं काय, ती सगळी तिच्याकडे कंटाळ सगळं आलेले काम करावं लागले बघून। बायको लागली बॉम्बला घरी, मला मग तिने काय खावं, 11 साडे 11 वाजता तिला यायला तिकडं, आणि पुन्हा भाकर तुकडा खायचा,
पुन्हा वरनं बायकोचं बोलणं खायचं हा, मग खावंच लागणार आता आणि पुन्हा गोरं सोडायची लय अवघड झाले त्याचं गणित आणि मग का त्यामुळे आपण दोघं उगत वाट बघत वाट कसली बघायची आता कालच्या घरनं गाठ नाही भेट नाही बाजाराची येईल काय येते कशी येते केव्हा येते काय येईल की थोड्या वेळानं आपण वाट बघाल थोड्या वेळ टाइम आहे भेट नाही दिवस माझ्यावर आला रो बापू आपला आता गुरं बांधायचा टाइम झाला मग आणि ती गुरं घेऊन यायचा पुन्हा त्याच्या आयला समजा राडा जाय त्याच्या कामाचा काय करायचं आपल्याला तर मग काय त्याच्या त्या परपंच त्याला काळजी नाही नाही काळजी बघा माणूस नव्हती काय करणार दिवस मावसर का चार ना बायको वरडण्याची बरोबरच करते बायको बोलते ती असं आहे काय हाय ती शहरातली मग बरोबर ही आहे खेड्यातला मग बस भांडी घास म्हणावं त्याला आता लय अवघड झालं मग त्याला दोन्हीकडून जोडायचं बघा गाईचा आवाज आला बापू काय आणली काय हा आलेलं वाटलंय राव बर 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 तेव्हा हिंडाला चांगला आहे हो आलं वा तेव्हा तिकडे काय हा. तेव्हा दिसल्या शेळ्या आहेत ना माझ्या शेळ्या आहेत त्या आलं वा बापू तेव्हा आले काय हा आलं वा आता काय उशीर काय धंदा हा एवढा उशीर लावते ते होय आणि लवकर आला गे तुम्हाला माहिती आहे रोज राव वापरू खातो माझी मजा काय राव आला का आता आमची गुरं बांधा टाइम झाला तो आता गुरं चारला घेऊन आलाय थांबा जेवण केलं काय जेवला आता जेवण टाइम आहे होय हे थांबा आणले का खाऊ थांबा कसलं जेवण आता आत्ता जेवण पाणी पण तंबाखूत बसला होता त्याने गायला बांधतो गायला बाधा काय करतो बाबा काय ते आईला 17 काम माझ्या माग काही एक काम आहे होय रे घरी जातो आता काय करायचं काय चरतंय हाय खायला 2 मिनिटात होतंय सगळं लय काय करा सदा तुम्ही जेवण झाली तुमची मागात जेवलो आम्ही विचारा बापूला जीवन आता कुठं आलाय दिवस का हाय आता जेवायचं काय टाइम आहे होय. आम्हाला दिसतच नाही काय करता काय कळे बी नाही सकाळी लवकर जरा आलं का उशीर झाला का झाला सोडा खाऊ मग घास घास या आम्ही खाऊ. आणलं नाही तर बघा हे खाल्ल्या पण घे मग मी खाल्ले तरी बी खावा आता 2 घास या खावा. इकडे काय नाही का खावा तुम्ही दोघे जण खावा कांदा आहे चांगला हा? कांदा बी आहे काय, 2च काढायचं माणसं 3 जण झाला हो बापू आज 17 जणांनी खाल्ला मग तुम्हाला दात नाही तर तुम्ही खाऊ नका काढा आम्ही खाताव दोघे जण काय दात नसतो ऐकतोय दात बस घ्या अर्धे हातावरच घ्या हातावर हातावर काय अर्धे खाऊ चौघ या इकडे भाजी बी काय नाही माळवच काय नाही काय घ्या बापू माळवच नाही काय आहे कशा राहणार काय मिळत काय आता काय बे पुजारी होय अहो ग माता कोतारी माणसं झोपलेली काय बापू नवरीच्या हातात चव जे हाय मला म्हणता काय लय भारी झाली चटणी हा चटणी लय भारी झाली बाबा खाऊ मग राव कांदा घ्या दात नुसतं मोठं असताना खावा नगा आता बस कांदा खावा कांदा नग हा नगा आता खाऊ ना चावत बी नाहीत नाही हा पण नाही जमत बी नाही कांद्यानं तसं मी खाऊ मग मी आता खावा खावा साधारण का बायको तुझी लय विचारा स्वयंपाकात हे चटणी लय बारीक केली हो स्वयंपाकाला जवळ पण माळव कोणापाशी आणायला शिवाय खाऊन मारणार हा बोलणं खाऊन यावं लागतं मला आता लवकर जाता देवाची पूजा करायला हा चटणी चांगली झाली बघा चटणी बायको शहरातले ह्याची होय नाही बे होय होय म्हणलं तर आम्ही करतो बघायला पुढची शहरातली आहे अरे हा त्याने चटणीवर बांधली जणून ह्याने तरी इस्तो लावलाय मला सगळा आता तुम्हाला बापू याला म्हणलं होतं शहरातली बायको करू नको काय ये आता म्हणते ते तुम्हाला एखाद्याशी माझी खरी गोष्ट सांगतो ह्यांच्या पायात तर मी ती मुलगी केली ना तर करतच नव्हतो पहिल्यांदा इथं राहायला आली थोडे दिवस आधी बघायला गेला नव्हता होय कुठे इथले भेमाता त्याची बातचीत राहायची ना इथलीच आहे बाची आहे त्याची ती इथं आली गावात राहायला आमची तिच्या बाय भांडणं काय सांगायचं ते ईर्षित बायको करून घेतली हातामध्ये करू नको म्हणला होता काय सांगायचं तुम्हाला आणि काय शहरातली बायको करू नको नाजूक असते म्हणून त्याला काय कागदावून चपलं बापू पातळ ही होती मोठी बापू
मी होतो बारका ह्याने काय केलं या पुरीच्या मागं मग मी मला आमची भांडणं बी झाली त्या टायमाला हातामध्ये तुला करून म्हणलं होतं काय बोलायचं आहे आता तोंडाच्या का पाहिजे हो म्हणाल सगळं असे गुरु राखून आल्यावर असे चपात्या पुरते द्या 10 चपात्या पुरते द्या आपल्या बाजाराला. आता खेटू द्या कसं तर आता काय झालं आता गेलं काय काय बाजाराला काय भांडं बसा नाही बापूजी. आता भोगाचं आहे भोग बाबा म्हणायचं. काय भाव चटणी मात्र चांगली दिली गाड्या. निवांत का नाही तुम्हाला आमचं कसं कसं घडलं का तुम्हाला दाखवतो सगळं सांगतो लय भांडणं झाली आमची त्या पोरीसाठी ह्यांची आमची आधी क्या ही सोडवायला होती तेव्हा मग आता काय होऊ द्या बाबू मारामारी होऊ द्यावं. नाही नाही पोरं म्हणा, पोरं पोरं हुड. चालत बी नाही हो, मग. काय पोरं हुडू जाऊ आम्ही त्या हुलड पाहिजे ना आमचे तुला मिळेल मला मिळेल मान्यात मी त्या पोरीचं काम करून राखायचो ती पोरगी माझ्या मागे आमची लगीन झाले बोंबल हे इकडेच राहिले अरे त्या दोन भांडी केली ती म्हणाली जुनं म्हणे नाही ते चाऱ्या खाण्यात जात नव्हतं का मध्ये दुष्काळात ते चारीने पोरीला टुपली टाकायला येत नव्हती त्याच्या घरचं वय असंच आहे ना मग काय ती टोपली मी टाकू लागायचं ये पोरं बाकीचे मारायचे लागली भांडणं आमची आम्हाला सोडली तेव्हा आम्ही ते पोरगी पुन्हा आता काय पुढचं कशा सांगायचं म्हणायला लागले ते आता झाले लगेच झालं आमचं छान झालं चांगलं झालं. स्वतः मध्ये चांगलं करते. होय होय एवढं चांगलं दणदणीत झालं ना. एक नंबर झाला. दिसाला स्वयंपाकाला चांगले वाट तोंडात नाही जरा नीट बोललं वाटा 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 लेकरं. आज बायको जरा काय तुम्हाला आवडते दोघांना घ्या नाही बस बस. नीट नाही ना खावा आम्ही आता खाते जमून बघून आला कथा खात गेलो बाबा. काय नुसतं इचूर खाऊ बाबा तू आता आता बांधा हे बेट छान झालं बघा. झालं झालं. झुणका भाकर खाल्ल्यासारखी वाटायली बा. आपण आमचा उपास झालाय आता एवढ्याला आमचं काय भागतंय या सगळ्या वेळी घरी जेवायला आमच्या. येतो येतो बायको लेकरं घेऊन येतो बायकोल्याकडे काय समज आहे. नाही आज तू आता काय हे काय नका येतो तू एकटा जेवायला. जरा पाणी पिणी पिऊन येऊ आता हा पाणी पिऊया चला चला. हा चला बापू स्वयंपाक माझा हे मस्त बा, जावा आम्ही बायको. पालखीने येतो रे. हा आहो. आता नदीवर जावं लागेल पाण्याला हे इथे हिरीला जाऊ की नदी. आहे का हिरीला आहे. चालते जाऊ